खरं तर कोरटकरला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांच्याकडून आता न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात येणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालय आज कोरटकर याला जामीन मंजूर करणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र न्यायालयामध्ये काहीच वेळात कोरटकर यांचे वकील जामीन अर्जासाठी दाखल होणार आहेत। कोरटकर याला आज जेल होते का बेल मिळते हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल आणि याचा निर्णय मात्र न्यायालय घेणार आहे। पुढील काही वेळामध्ये सुनावणीला सुद्धा सुरुवात होणार असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण एकंदरीत जर बघितलं तर पोलीस कोठडीची मागणी सुद्धा कोरटकरसाठी करण्यात आलेली होती, मात्र आता न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि जामिनासाठी सुद्धा आजच अर्ज होणार आहे। काय होऊ शकतं? बेल कोरटकरला मिळू शकते का पुन्हा एकदा जेलमधला मुक्काम वाढू शकतो? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। निश्चितपणे आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पार पडलेली आहे, कारण की आज सुट्टीचं न्यायालय आहे। त्यामुळे सरकारी वकील जे सूर्यकांत पवार आहेत त्यांच्या बाजूने आज युक्तिवाद करण्यात आला, तसंच इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरदे यांच्या बाजूने देखील युक्तिवाद करून कोरटकरला आणखी काही दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र दुसऱ्या बाजूला कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी युक्तिवादात पुढे काही गरज नाहीये पोलीस कोठडीची, सगळे जे पुरावे आहेत ते पोलिसांच्या हाती असल्यामुळे आमच्या अशील म्हणजेच कोरटकर यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती आणि यावर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती कोरटकर यांना सुनावली आहे। दुसऱ्या बाजूला घाग यांनी आता कोर्टाची वेळ जी 15 ते 20 मिनिटं आहे ते घेतलेली आहेत, कारण सौरभ घाग जे कोरटकरचे वकील आहेत त्यांना देखील आता न्यायालयात जामीन अर्ज दाखल करायचा असल्यामुळे ही वेळ घेण्यात आली आहे। थोड्याच वेळात जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालय कोरटकर याला जामीन आज मंजूर करतं का त्या कोरटकर याची रवानगी आज जेलमध्ये होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे कोरटकरच्या बाबत सुनावणी आता काही वेळात सुरुवात होणार आहे। निश्चितच धन्यवाद। या सुनावणी संदर्भात देखील पुढे तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एकंदरीत आपण जर बघितलं तर आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी आपल्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवलेली आहे। आज काय होऊ शकतं हे तर आपण बघणार आहोतच, मात्र एकंदरीत आज कोरटकर पुन्हा जेलमधला मुक्काम त्याचा वाढतोय की बेल मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे।